माझी आई, तिला स्वतःला खूप शिकायचं होतं, पण त्या 7 बहिणी असल्यामुळे आणि ती सगळ्यात मोठी असल्यामुळे माझ्या आजोबांनी काही तिला शिकवलं नाही आणि तिचं लग्न करून टाकलं आणि वडिलांनी नोकरी करू दिली नाही. पण मग तिचं ते स्वप्न होतं की माझ्या मुलींनी ते सगळं साकार करावं आणि ती फार उद्योगी होती. तिचं असं स्वप्न होतं की माझ्या मुलींनी हे सगळं करावं, काहीतरी उद्योग व्यवसाय उभा करावा. आणि कुठेतरी ते लहानपणी बीज रुजलेलं असतं, आपण नकळतपणे वाढत असतो, आपल्याला कळत नसतं. असंच एक विचार आला की काहीतरी शाश्वत असं काहीतरी आपल्या हातून व्हावं की आपण गेल्यानंतरही ते शिल्लक राहावं आणि त्यातून उद्योग उभारावेत, लोकांनी मुलांना व्यवसाय मिळावेत, नोकऱ्या मिळाव्यात, असं काहीतरी एक काम आपण करू शकू का. बिईंग अ लेडी, आपल्याला तर ते किचन थोडंसं म्हणजे माहितीतलंच आहे, तर आपण त्याच्याशी रिलेटेड गोष्ट नोकरी करता करता करू शकतो. म्हणजे फार प्रयत्न त्याच्यासाठी आपल्याला किंवा खूप जास्त अभ्यास आपल्याला त्याच्यासाठी न करता आपण ही संस्था उभी करू शकतो. आणि तो विचार माझ्या डोक्यात आला आणि मग तो साकारायला मी सुरुवात केली. आणि म्हणून मी, माझ्या आईचं नाव आहे उषादेवी आणि अच्छा. म्हणून मी तिच्या नावाने ते कॉलेज सुरू केलेलं आहे. आणि ते म्हणजे ती फार लवकर गेली, ते पाहायला ती नव्हती, परंतु मी गेल्यानंतर सुद्धा ते तिच्या नावाची ती ओळख राहावी अशी माझी ती इच्छा त्या उत्तम. कॉलेजच्या रूपातून शिल्लक राहिली. त्याचा मला फार आनंद आहे.